नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या ह्या नवीन व्लॉगमध्ये. तर आज सकाळी हे माझ्यासाठी इडली घेऊन आले होते नाश्त्यासाठी. ही तर खरं मला ना कालच खायची होती, पण काल काही कारणामुळे आणता आली नाही. तर आज हे मला घेऊन आले होते. त्यांना नाश्ता आणेपर्यंत 10 वाजले होते. खरं तर ते सकाळी 7:30ला देखील गेले होते, पण जिथून आम्ही नेहमी आणतो तिथे ती इडली मिळालीच नाही. मग यांचं थोडं काम होतं, ते करायला गेले ते आणि मग येताना घेऊन आले. तर येताना फक्त माझ्यापुरतीच आणली होती त्यांनी, कारण त्यांना खायची होती साबुदाण्याची खिचडी, पण ती काही त्यांना भेटली नाही. तर त्यांनी पूर्ण त्यांच्या नाश्त्याचा प्लॅन कॅन्सल केला आणि बोलले की मला चहाच कर. मग मी त्यांच्यासाठी चहा केला होता आणि मला इडली घेत होते. त्यांना हे प्लॅस्टिकच्या पिशवीत देतात ना सांबार वगैरे चटणी, त्यामुळे ते शक्यतो नाही म्हणत असतात आणायला. पण ते आज घेऊन आले माझ्यासाठी, म्हणजे आणतात जेव्हा कधी आणा म्हणतात तेव्हा. आणि म्हणून सध्या कोणी कुठे गेलं की त्यांच्या मागे मागे जात असते. तर आता हे किचनमध्ये आलं तरी ती त्यांच्या मागे आली. तिचं हे दिवसभर पूर्ण घरभर फिरणं चालूच असतं. तर मला ना खरं खूप भूकही लागली होती, कारण हे सकाळीच बोलले होते मी जाताना बघतो भेटली. तर त्यांनी मला फोन केला, मला इडली भेटली, म्हणून मी वाट बघत बसले होते इडली यायची. तसं मी थोडं सकाळी चहा नाश्ता करून घेतलेला आहे, म्हणजे चहा पिऊन घेतला आहे, नाश्ता मी आत्ता करणार आहे. मला ही जे चटणी वगैरे देतात ना, त्या सगळ्या तिन्ही चटण्या म्हणजे 2 चटण्या आणि सांबार मिक्स करून इडली खायला प्रचंड आवडते. पण अक्षरशः यावेळेस ना त्यांनी मला 5च इडल्या दिल्या होत्या. दरवेळेस 6 असतात आणि त्यांच्या इडल्यांची जी साईज आहे ना ती ही अगदी छोटीशी असते, पण खायला छान असतं, त्यामुळे चालून जातं. तर इथे मी माझ्यासाठी मस्त अशी माझी इडली घेतली आणि भरपूर सांबार चटणी घातली आणि यांच्यासाठी चहा. हाच रस्ता आता तर एवढा नाही, अजून सुकलंय. पुढच्या महिन्यात तर फार डेंजर दिसतंय सगळं. पावसाळ्यात तेवढंच छान वाटतं. पावसात खरले भारी वाटते इथून जायला. कुठे चालली तू? कुठे चालली? कुठे चालली? आम्ही चाललोय दीदीला आणायला आजीबाबांकडे. हो ना? कुठलं बघते ती रागाने? स्माइल दे ना, तुमची स्माइल कुठे आहे? झालं आता 5 मिनिटात घरी जा आणि बस खेळत. आम्ही चाललोय नवन्याला घ्यायला. तर आता ती निघताने काय करणार आहे ते माहिती नाही, कारण तिला ना यायचंच नसतं इकडे. तिला आजीबाबांजवळच थांबायचं असतं. हा बरं तू बोल. काय नाही तिला काय यायचं तिला असं बोलते का ती? बरं बरं दीदी येणार आहे, कारण तिला तिथे खूप मोकळं खेळायला मिळतं. आता कसं आहे, एखाद्याला घरात राहायची सवय असते तर त्या म्हणजे त्या मुलांसाठी एवढं काय वाटू शकत नाही, पण तिने ते पाहिले मोकळं खेळणं, मोकळं वातावरण, त्याच्यामुळे तिला इकडे गावाकडेच राहायचं असतं. तर आम्ही आज तिला घ्यायला आलोय. ती हा नाहीच करते. आता बघू काय होतं, निघते की नाही कळेल ते आता. हो जातो म्हणा आम्ही आजी बाबांकडे, दीदी कले. हो काल पहिली घरी पप्पा आईस्क्रीम आहे ना मला ठेवले. तिला आम्ही सांगितलेलं आहे की घरी ना फॅमिली पॅक आणून ठेवले, जातानाच घ्यावं लागेल. हा जातानाच घेऊ. तर नवन्याला काल आम्ही घेऊन आलो, पण घरी येईपर्यंत आम्हाला 9:30 वाजले होते आणि ह्या दोघीही झोपून गेल्या होत्या. आणि मी काल तिकडे गेल्यावर काही शूट वगैरे केलं नाही, कारण गरमी इतकी होती. आणि म्हणून ह्यावेळेस अजिबात राहिली नाही मला सोडून. ती कुणाकडे म्हणजे कुणाकडेच जात नव्हती, इवन तिच्या पप्पांकडेही जात नव्हती, फक्त ती मला चिटकून होती. त्यामुळे मला काही सुचलंच नाही काल. आणि रात्री आम्हाला यायला बराचसा उशीरही झाला होता. आणि इथे ना मी नवन्यासाठी हे ड्रॉइंग बुक्स आणि कलर मागवले होते तिला सरप्राईज देण्यासाठी. तर ती हे सकाळपासून घेऊन बसले आणि गरमी एवढी वाढली की विदाऊट कूलरचं बसताही येत नाही. तेव्हा बऱ्याचशा वेळेस वाटतं की यार AC लावून घेतलं असतं आता बरं झालं असतं. पण पुन्हा तेच होतं की एक महिनाभरासाठी AC कशाला लावून घ्यायचा उगीचच. तर नवन्या आणि तिची फ्रेंड इथे कलर करत होते आणि दिवसभर नवन्याचं हे कलर करणं चालू होतं. तिला आवडतात हे कलर वगैरे करायला गोष्टी. आणि यावेळेस ना थोडंसं वेगळं बुक मागवलं होतं मी तिला कलर करण्यासाठी, कारण खूप मोठे असेल ना तर ती पटकन कलर करून संपवते. तर यात अगदी छोटे छोटे नाही का चित्र आहेत, त्याला ती छान अशी कलर करते. संध्याकाळचे 7 वाजलेत आणि फॅनचा आवाज येतो. खरं तर बाहेर इतकं छान वारं सुटलं, इतकं छान, पण त्याच्यासोबत ना खूप धूळ येते. आणि नवन्याचं सकाळपासून नवन्या जे तिला ड्रॉइंग बुक आणि ते कलर आणलेत ना तेच करत बसली.
तिच्याकडे जुने देखील कलर आहेत चांगले, पण ती ते वापरायचे सोडून फक्त नवीन कलर वापरते. आणि सकाळपासून दर अर्ध्या एक तासाने ते ठेवून देते, परत घेऊन बसते. तिचं हेच चालू आहे, हो की नाही? खूप आवडली. आणि इथे माझं मनूला तिचं खायचं घालून झालेलं आहे. स्वयंपाकही माझा आज सगळा झाला. आज मी लवकर आवरले, नाही तर बऱ्याचशा वेळेस हे येतात तेव्हा माझा स्वयंपाक चालू असतो. पण आज मनू नीट झोपलीच नाही आहे आणि मनूला नुसती माझ्या मागे मागे पळते, जिकडे जाईल तिकडे. तर मी ना आज ना ही आपली मोड आलेले मूग आहेत त्याची भाजी केली आहे थोडी, आणि इथे थोडंसं पनीर बुर्जी बनवली आहे. आणि यात ना मला जे मोड आलेले मूग होते त्याचं मी इथे पोळी बनवणार आहे, म्हणजे चिला टाईप कशी बनवतो आपण त्या टाईप याचं बनवणार आहे. मग मी हा चिला म्हणजे ही पोळी, पनीरची थोडीशी भाजी आणि बीट खाणार आहे. तर हो, मी ना जवळपास एक 8-10 दिवस झाले असेल हे सुरू केलं आहे की डाएट नाही म्हणता येणार प्रॉपर, कारण डाएट म्हणजे अगदी स्ट्रिक्ट डाएट असतं आणि मी असं काहीही करू शकत नाही. माझं सातत्य नसतं या सगळ्या गोष्टींमध्ये. मला ते सातत्य आणायचं आहे, त्यासाठी मी एक 8-10 दिवस झाले असेल या गोष्टी करते आहे. त्यातल्या एखाद दुसरा दिवस मला नाही करता आलं, जसं की काल जेव्हा आम्ही नवन्याला आणायला गेलो होतो तर तिकडे काहीच फॉलो नाही करता आलं, अगदी थोडंसुद्धा नाही. त्यामुळे कालचा दिवस माझा असाच वाया गेला. पण मला जमतं आहे, म्हणजे असं नाही की मला जमणारच नाही. मी एकदम टेस्टी गोष्टी बनवते आहे माझ्यासाठी, आणि त्या फिलिंगही असतात. ज्यात प्रोटीन जास्ती असतं की ते पोट भरून जातं त्याने. तर आज मी, आणि हो, नवन्या आली म्हणजे माझ्या हातावर मेहंदी झालीच पाहिजे. दुपारी काढली तिने, तर करते. मला हे प्रॉपर सुरू करायचं आहे डाएट वगैरे, आणि यामुळेच मी आत्ता हे तुमच्याशी शेअर करते. कारण जेव्हा आपण कोणाला सांगतो ना, तर आपल्याला वर एक बर्डन राहतं, किंवा आपल्यावर एक काय म्हणतो असं असतं नाही का, की आपण कोणाला सांगितलं तर हे आपल्याला करावंच लागेल. इतक्या जणांना माहिती आपण करत होतो, तर आपण ते करतो एकदम व्यवस्थित. कारण मी आधीही एकदा जिम लावली होती, म्हणजे लग्नाच्या आधीही जिम होती, तेव्हा तर मी असेच टाईमपाससाठी जात होते. पण मला वाटतं 1-2 वर्षापूर्वी मी वजन कमी करण्यासाठीच लावली होती. तेव्हा माझं वजनही जास्ती नव्हतं, एक 58 वगैरे असेल. आता तर खूप जास्ती, तेही मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेन. तर तेव्हा मी 2 महिन्यात 4 किलो वजन कमी केलं होतं, आणि तेव्हा तर मी कुठलं डाएट वगैरेही करत नव्हते, पण तेव्हाही झालं होतं. मला जिमनी लवकर फरक पडतो, पण सध्या मी जिम लावणं मला पॉसिबल नाही आहे. तर म्हटलं चला डाएट ट्राय करून पाहूया. तर एक 8-10 दिवस झाले हे मी करते आहे. अगदी स्ट्रिक्टली नाही फॉलो करत. मला खूप कधी भूक लागली तर मी खाऊन घेते मला जे हवं आहे ते, किंवा मला काही वेगळं खायचं असेल तर मग मी खाऊन टाकते. असं नाही फॉलो करत बसत आहे. पण हे मला अगदी स्ट्रिक्टली फॉलो करायचं आहे. तर मी त्यामुळे हे तुमच्यासोबत लवकरच शेअर करेन, ज्याने मलाही ते व्यवस्थित मग मी माझ्या जबाबदारी असल्यासारखं मी फॉलो करेन. तर आता मी ह्याचीला बनवून घेते, आणि हे मी बनवतच होते. तर यांना आंबा हवा होता, म्हटलं मग आधी मला हे बनवून घेते आणि त्यानंतर तुम्हाला कट करून देते. तर हे बनत आहे तोपर्यंत मग मी यांना आंबा कट करून दिला. आणि ह्यावेळेस आणलेले आंबे आहेत ना, ते अगदी छान निघालेत, मस्त आहेत, आणि यांनाही प्रचंड आवडले. नाहीतर हे एवढा आंबा नाही आवडीने खात, पण आज त्यांनीही खाल्ला होता. आणि मला बोलत होते आपण जिथून आणलं ना तिथूनच परत आणूया. तर मी त्यांना म्हटलं, त्यांचे थोडे ते घरचे होते, त्यांनी ते कोणाकडनं तरी घेऊनच विकत होते. बोलले ठीक आहे, बघूयात ना एकदा ट्राय करून. म्हटलं ठीक आहे, चालेल, जाऊयात आणि घेऊन येऊयात. त्यांना आंबा कट करून दिला, आणि मीही दुपारी खाल्ला आहे. आणि हे मला त्या दिवशीच म्हणत होते, तू तर डाएट सुरू करणार आहे, मग आंबा कसा खाणार? तर मी बोललं मी काहीही करेल, पण मी खाईलच. तर हे मी जेवणात घेतलं होतं. ही कैरीची चटणी बनवलेली आहे मी, आणि एक चिला बनवून घेतला किंवा पोळी बनवून घेतली. इथे बीट आणि थोडीशी अंड्याची भुर्जी. त्याच्यात प्रोटीन जास्ती असतं, त्यामुळं पोट व्यवस्थित असं भरतं. त्यानंतर आम्ही गेलो होतो आईस्क्रीम आणायला, जी की नवन्याला काल आम्ही बोललो होतो की आम्ही फॅमिली पॅक आणून ठेवला होता. मग तो आत्ता आम्ही आणायला गेलो, आणि ते मनू म्हणत होती मला देतो. तर यांचं असंच चालू असतं. अजून छोटीशी ते तिचं इतकं चालू असते मस्ती ना की काय सांगू. मोठं झाल्यावर तर अजून मजा येईल. तर आईस्क्रीम असल्यावर आमच्याकडे नवन्या आणि मी खुशच असते. पण आज मला ना थोडंसं मूड ऑफ होतं आईस्क्रीम आणला तरी. काय हे मी सांगते, कारण हे जे चॉकलेट चिप्सवाली जी आईस्क्रीम आणली ना ती माझी खूप फेवरेट आहे. पण ती मी आज खाणार नव्हते, कारण माझ्या ज्या कॅलरीज त्या पूर्ण झालेल्या आहेत. मी उद्या माझ्या इतर कॅलरीज आहेत त्या थोड्याशा कमी करेन, आणि ही आईस्क्रीम नक्की खाईन.
मी आत्ताही मला आईस्क्रीम आणली होती, कोणतीही मी दाखवते. पण हे जे बाऊल आहेत ना, हे माझे खूप खूप जुने बाऊल आहेत. हे मला मिळाले होते कशावर तरी. मला बाऊल घ्यायची खूप इच्छा आहे, पण मुली लहान आहेत त्यामुळे मग मी नवन्या आधी छोटी होती त्यामुळे मी काचेचे बाऊल शक्यतो वापरत नव्हते. पण आता ती बऱ्यापैकी व्यवस्थित वापरते. तर म्हटलं चला आता आज या दोघांना येतच मी ही आईस्क्रीम देते. त्या दोघांसाठी देत होते. मला तरीही मी 1-2 चमचे खाऊन पाहिली, मला नव्हती खायची तरी पण. हे असंच माझं होतं की मी नाही एकदम स्ट्रिक्टली फॉलो करत आहे. तेच मला एकदम स्ट्रिक्टली फॉलो करायचं आहे डाएट आणि पाहायचं आहे फरक पडतो की नाही. मी ॲटलीस्ट 1 महिना तरी करून पाहील. जर फरक पडला तर मी हे कंटिन्यू करेल. माझं जे काही वजन आहे तिथपर्यंत पोहोचण्यासाठी मला जितक्या दिवस करावं लागेल तितक्या दिवसासाठी. आणि मी ही आणली होती माझ्यासाठी व्हॅनिलाची शुगर फ्री आईस्क्रीम. मला खरं तर व्हॅनिला आवडत नाही, पण मी घेऊन आले होते. म्हटलं चला तुम्ही खाणार तर मलाही काहीतरी खावी लागेल. आणि माझी आहे ना कॅलरीज याने थोड्याशा आता वाढणारच होत्या. पण टेस्टमध्ये असा फारसा फरक नव्हता. थोडासा तर होताच अगदी, पण खूप असा नव्हता. मला असं वाटलं तो खूप फरक लागेल, पण नाही लागला. तर नवन्याला टेस्ट करून पाहिजे होती. मी नवन्यालाही दिली आणि यांनाही म्हटलं टेस्ट करून पहा, फारसा असा फरक नाही आहे. आणि मी उठले आणि नवन्या कॅमेऱ्यासमोर आली नाही, असं कधी होतच नाही. तिला येऊन काही ना काहीतरी बोलायचंच असतं. ती आपली सांगत होती मी आईस्क्रीम खाते. तर मी बसले आणि ती माझ्या मागे होती, तर तिचा पाय आला होता माझ्या खाली. तर मस्त आम्ही आमची आईस्क्रीम एन्जॉय केली आणि मनूनी काहीच खाल्लं नाही. मनू मस्ती करत होती. चला तर आता यांना मला झोपी लावावं लागेल, कारण मनू बऱ्याच वेळची किरकिर करते. तिच्याकडून पाहून उठतं वाटत नाही तिला झोप आली, पण ती झोपते. तर आजचा हा जो व्लॉग आहे तो मी इथेच थांबवते. आपण भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत आनंदी राहत, खुश राहत आणि स्वतःची खूप सारी काळजी घ्या.